इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. 14,000 कोटी रुपये या स्कीम मध्ये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आल्याचे आकडे प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये जे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत, बेकायदेशीरपणे त्यांना कोणतेही KYC न करता, त्यांची छाननी न करता, त्याच्यामध्ये 29,000 पुरुष आहेत, 4,500 सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी पगारे घेतात आणि या स्कीमचा फायदाही घेतला. असे साधारण 3,515 कोटी रुपये अशा पद्धतीनं उधळले गेले. फडणवीस आणि मिंदे यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशाचा हा अपहार झाला. हा गुन्हा म्हणजे राम मंदिरातली दानपेटी लुटणं आणि सरकारची जनतेच्या करातली तिजोरी लुटणं, हा गुन्हा एकच आहे. अशा वेळेला 3,515 कोटीची वसुली कशी करणार, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या बँकेत फ्रॉड झाला तर त्या कर्मचाऱ्याला 5,000 रुपयासाठी अटक करता. एक फ्रॉड झाला म्हणून विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी हे का पळून गेले? त्यांनी बँकेच्या पैशाचा अपहार केला असं त्यांच्यावर ठपका आहे. म्हणून त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस, ED CBIच्या नोटिसेस आहेत, त्यांची संपत्ती जप्त केली. 3,515 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून बेकायदेशीरपणे मतं विकत घेण्यासाठी वापरले. हा तर या शतकातला सगळ्यात मोठा अपहार आहे ना. मग हे पैसे वसूल कसे करणार तुम्ही? तुम्ही आता 92 लाख लोक वगळले म्हणून तुम्हाला इथे गप्प बसता येणार नाही. या 92 लाख लोकांना ज्यांच्या सहीनं पैसे मिळाले, ज्यांच्या आदेशानं मिळालं, ते तेव्हाचं एकनाथ शिंदे कॅबिनेट, या संपूर्ण कॅबिनेटवर सरकारी पैशाचा अपहाराचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि संपूर्ण कॅबिनेट, तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थसचिव, महिला व बालकल्याण सचिव ह्यांची व्यक्तिगत संपत्ती जप्त करून ही वसुली पैशांची व्हायला हवी असं आमचं मत आहे. हा पैसा पसू देता कामा नये. याला परदेशी भाषेमध्ये गुन्हा स्टेट कॅप्चरचा आहे. राज्य विकत घेणं गैरमार्गानं हा स्टेट कॅप्चरचा गुन्हा आहे. अशा प्रकारचे गुन्हे रशियात झालेले आहेत, अशा प्रकारचे गुन्हे साऊथ आफ्रिकेला झालेले आहेत, आणि अशा प्रकारचा गुन्हा ईदी अमीन युगांडा, तिथे स्टेट कॅप्चरचे गुन्हे आहेत. राज्य बेकायदेशीर मार्गाने विकत घ्यायचे. तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आम्ही स्वतः आम्ही सरकारला एक कायदेशीर नोटीस पाठवलो आहोत सध्या, आणि वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात जाऊ सध्या आणि पुढेही जाऊ. पण लवकरच आमच्याकडून एक नोटीस पाठवावी लागते ना, खुलासा सरकारकडून घ्यावा लागेल. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना एक कायदेशीर नोटीस पाठवायचं काम चालू आहे. कारण हा गुन्हा फार रेअर, अनन्यसाधारण, कायदेशीर भाषेत रेअर असा हा गुन्हा आहे. 92 लाख लोकांना तुम्ही मतं विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करता, 1,500 देता, आणि 3,515 कोटीचा अपहार केला जातो सरकारी तिजोरीचा. तुमच्या बापाचे पैसे आहेत का रे? बापाचे पैसे. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना नाही, आश्रमशाळांचा निधी मिळत नाही आहे, अशा अनेक आहेत. दिव्यांगांना अजून त्यांचा भत्ता मिळत नाही आहे, दिव्यांगांचे पैसे अडकलेले आहेत. काय करतायत तुम्ही लोक? आणि 3,515 कोटी रुपये मतं विकत घ्यायला तुम्ही सरकारी तिजोरी लुटता, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कोणीही गप्प बसलं तरी मी गप्प बसलो.